शेतकरी मित्रांनो, आता CSC द्वारे शेतकरी नोंदणी प्रक्रिया सविस्तर पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, CSC द्वारे आपण शेतकरीची नोंदणीची प्रक्रिया कशा पद्धतीने घरी बसल्या करू शकतो ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि मित्रांनो, CSC द्वारे आपण शेतकरीची नोंदणीची प्रक्रिया कशा पद्धतीने घरी बसल्या करू शकतो ती संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. तसेच CSC लॉग इन आपण कशा पद्धतीने आणि कुठे करायला पाहिजे ते म्हणजेच गुगलवर एक साईट ओपन करायची csclogin.com. तर ती लिंक ओपन केली की पहिल्याच लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीने प्रोसेस करायला पाहिजे समोर ते मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर मित्रांनो, तुमच्यासमोर एक लॉग इन येईल, त्याला क्लिक करायचं आहे. पोर्टलवर ऑपरेटरने CSC आणि ID आणि पासवर्ड प्रविष्ट करायचं आहे. नंतर लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर ऑपरेटरचे शेतकऱ्यांचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. शेतकऱ्याला त्याचा आधार नोंदणीकृत OTP प्राप्त होईल. तो OTP तुम्हाला तुमच्या जो मोबाईल नंबर तुम्ही ॲड करणार आहेत त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल. तर OTP आल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याला म्हणजे जो OTP येईल त्या OTP टाकल्यानंतर आपण शेतकरी तपशील या पेजवर जायचं आहे. तेथे ऑपरेटरने प्रादेशिक भाषेत शेतकऱ्याचे आणि त्यांच्या वडिलांचे नाव सत्यापित करणे गरजेचं आहे. तसंच मित्रांनो, आवश्यक असल्यास ते अद्ययावत सुद्धा आपण करू शकतो. तसेच शेतकरीचा फोटो आपल्याला इथे शो होईल. त्यानंतर म्हणजे जी माहिती तुम्ही भरणार आहे त्या माहितीला क्लिक करत गेल्यानंतर म्हणजे जी माहिती आपण आपला आधार क्रमांक वगैरे OTP जर टाकला, मोबाईल नंबर आपला टाकला तर लगेच आपला तिथं एक फोटो शो होईल आणि आधारनुसार शेतकऱ्याचा फोटो तिथं तुम्हाला शो झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे जो व्यक्ती लॉग इन करतोय त्या व्यक्तीचा संपूर्ण पत्ता तिथं तुम्हाला दिसेल. त्यानंतर शेतकरी पुढे काय प्रक्रिया करू शकतात ते आपण बघूया. तर ड्रॉपडाऊनमधून प्रकार निवडावा. त्यानंतर चेकबॉक्स फोटो तुम्हाला त्यानंतर निवडलेले दिसतील. तर म्हणजे जे चेक्स आलेले राहतील ते ऑलरेडीच म्हणजे चेक्स झालेले असतील बॉक्समध्ये. तर त्यानंतर फ्रीज लाईन डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा सर्वे नंबर प्रविष्ट करायचा आहे. तसंच आपल्याला त्यानंतर ड्रॉपडाऊनमधून शेतकऱ्याचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर म्हणजे जे तुमचं नाव आहे ते तुम्हाला ड्रॉपडाऊनमधून निवडायचं आहे. तर ड्रॉपडाऊनमधून नाव निवड केल्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ॲड लँड बटन म्हणजे तिथं तुम्हाला ॲड लँड बटन वर क्लिक करायचं आहे. जमिनीचा डेटा आल्यानंतर ते जमीन कोणत्या क्रमांकाची आहे ते तपासून बघा. ते तपासून बघितल्यानंतर समोर तुम्हाला त्याच्यात सर्व माहिती बरोबर असल्यास फ्री फायर युअर लँड तर याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला युअर लँड म्हणजेच तुमचं शेती याच्यावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय युअर लँड म्हणजे तुम्ही तुमचं जे भूमी अभिलेख आहे ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फार्मर डिक्लेरेशन आणि ऑपरेटर डिक्लेरेशन दोघे चेकबॉक्स म्हणजे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. आपण प्रोसेस ओरिजिनल टू साईज या पेजवरील तर सहमतीसाठी आपल्याला पुढे निर्देशित केले जाईल. तिथे ऑपरेटरवर शेतकऱ्याचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. तसंच OTP प्राप्त झाल्यानंतर तो OTP तुम्हाला तिथं प्रविष्ट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही CSC केंद्रावर शेतकरी नोंदणी तुम्ही म्हणजे घरी बसल्या करू शकता. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना म्हणजे शेअर करा. तसंच चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.